आज आपण करूया चटपटीत अशी कारल्याची कडू न होणारी भाजी। इथं आपण कारली गोल चिरून घेतलेली आहेत, त्याच्यामध्ये चिंच आणि मीठ टाकलेलं आहे आणि छानपैकी ही कारली 15 मिनिटासाठी आपण चिंच आणि मिठाच्या पाण्यामध्ये भिजून देणार आहे, म्हणजे कारलं आपलं कडू होत नाही। इथं जिरे मोहरी हिंग हळदीची फोडणी केली आपण। कांदा छान परतून घेतला, हिरव्या मिरच्या परतून घेतलेल्या आहेत, सुकं खोबरं आणि लसणाची आपण पेस्ट टाकलेली आहे। इथं आलं लसूण पण टाकलं तरी चालेल, छान लागतं। कांदा लसूण मसाला टाकून हा मसाला छान आपण परतून घेतला। आता आपण कारली टाकलेली आहेत, ही कारली पण मसाल्यामध्ये छान 1-5 मिनिटं परतून घ्यायची। मीठ टाकूया, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकूयात। अशा प्रकारे हा पुन्हा एकदा सगळा मसाला परतून घ्यायचा आहे आपल्याला। थोडासा गूळ आपण टाकणार आहे आणि पाणी न घालता हे कारलं आपल्याला वाफेवरती शिजवायचं। अशा प्रकारे चटपटीत छान आपलं कारलं तयार आहे। आपण कोथिंबीर टाकूया, कोथिंबीर टाकून कडू न होणारी कारल्याची भाजी आपली तयार आहे। धन्यवाद मंडळी।